राम राम मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आणि थंडी चालू झाली आहे. तुमच्याकडे पण थंडी असेल भरपूर. आमचं प्लॅनिंग झालं होतं खूप दिवसाचं, आम्हाला काश्मीर जायचं होतं फिरायला थंडीमध्ये. हो, आणि माझी बहीण पण आलेली होती, ती पण रेडी आहे. आम्ही सगळेजण रेडी आहोत जाण्यासाठी. पण अद्रियाचे पप्पा अजून आलेले नाही आहेत. त्यांची वाट बघून बघून फायनली आम्ही थकून गेलो. आणि नंतर मला दिसलं एक संत्री चॉकलेट, तर ते मी खाल्लं. कारण नाही का, मला त्या कारमध्ये बसायच्या आधीच मळमळ मळमळ चालू होऊन जाते आणि त्यामुळे मला येतो भरपूर कंटाळा जायचा. पण माझी बहीण माझ्या मागे लागली होती की नाही तू पण चल चल, तिच्यासाठी तर एवढं सगळं करावंच लागेल ना. अधिराज पण रेडी होता, त्याला तर फिरायला पाहिजेच. त्याचं तर तुम्ही सोडूनच द्या, त्याला दिवस रात्रही कारमध्ये बसवून ठेवलं ना. फक्त एक जण ड्रायव्हर पाहिजे समोर, बस फिरवत बसा, काही कंटाळा नाही येत. पण जसं आम्ही निघालो ना, नंतर मग ट्रॅफिक सिग्नल, त्याच्यानंतर पेट्रोल भरणं, अरे 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 एवढा कंटाळा येतो मला कारमध्ये बसायचा. मग मी मस्त बॅग लटकवून दिली आणि ती बॅग मस्त झुला घेत होती. बसती थोडीशी पाहत, मी म्हटलं मी पण झुला घेते त्याच्यावर बसून, पण तुटून जाईल बा बेल्ट. मग माझ्याकडे दुसरी बॅग आहे नाही, आणि आता जाताना मी दुसरी तर घेऊ शकत नाही ना, कारण पैसे पण पाहिजे त्याच्यासाठी, आणि माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे. आणि मी फालतूच्या कामासाठी ते खर्च पण नाही करत. अधिराज बघा, पेट्रोल भरायचं आहे, ही आपली मजाक वेगळ्या ठिकाणी. आणि आम्ही जायला निघालो आहे. अधिराज बघा, अधिराज माहीत नाही एवढ्यामध्ये खूपच लाळ गाळत आहे. मी बघितलं पण त्याचं तोंड वगैरे आलेलं आहे का, छाले वगैरे आले का आतमध्ये, पण तसं काही बघा ना. तो पण कसा बघत आहे एकसारखा की काय करत आहे मम्मी. पण मला काही पर्यायच नाही आहे. मी आणि अधिराज आम्ही मागे बसून होतो. एक तर गाणे वगैरे काहीही चालू नव्हते, त्याच्यामुळे कसा टाइमपास करायचा. आणि मस्त थंडीगार हवा होती, आणि झोपायचं म्हटलं तर हा तर काही झोपणारा नव्हताच अधिराज. त्याच्यानंतर ना रस्ते पण इतके बेकार होते की विचारूच नका. आणि याला मग थोडंसं म्हटलं, अधिराज झोप रे, तू झोपला की मी पण झोपते. पण नाही, बापू काही झोपायला तयारच नव्हता. तो मोठा भाव खाऊ लागला होता. मग तो भाव खात आहे तर मलाही इकडे भूक लागून गेली ना, मलाही काही ना काही तर खावंच लागेल. मग मी पॅकेट्स वगैरे घेतलेच होते खाण्यासाठी, कारण मग जाताना थोडंसं खात गेलं तर काही वाटत नाही म्हणून. मग मी छान ती भुजिया शेव आहे ती खाल्ली. त्याच्यानंतर मला चहा घ्यायचा होता, चहा घेतला. तिथे थांबलो आम्ही थोड्या वेळ. अधिराजसाठी ज्यूसची बॉटल घ्यायची होती, कारण मी सोबत घेतली नाही, गडबडीमध्ये निघाली तेव्हा. नंतर मला लक्षात आलं, कारण त्याला काही ना काही पाहिजे. चहा इतका मस्त होता चहा, मला जो असं वाटलं की अजून 2-3 कप तर मी ते पिले पाहिजे, आणि मिळाले असते तर पिले असते म्हणा. कारण मला काहीही भेटलं नाही तरी चालेल, पण मला चहा पाहिजे. आणि अधिराजला म्हटलं घे थोडासा, पिते का, तर अधिराजला चहा वगैरे नाही पाहिजे. अधिराज साधं दूध पण नाही पित, त्याच्या मागे लागावं लागते मला सकाळी की थोडंसं तरी. ही आहे आमची नवरी बाई होतं काश्मीरमध्ये. आता आमचा काश्मीरचा रस्ता तोच आहे, तुम्हाला दिसेलच. आणि मला एवढा कंटाळा येऊन गेला तर मी वाट बघत होती कधी जाते. कारण अधिराज मागे मस्ती पण करत होता. तो मस्ती त्याची कशी असते माहिती आहे का, मला बोकर बाकर मला चांगली पिटाई करायला तो माझी वाली, त्याच्याशिवाय त्याची मस्ती हे अशीच त्याची मस्ती आहे. आणि इतकं छान जंगल पण लागलं आम्हाला त्या साईडनी. आम्ही विचार केला होता चला आपण फोटो काढू. गुंजनचे पप्पा म्हणाले की चला फोटो काढू आपण एकेकाचे वगैरे. पण आम्ही विचार केला तिथं निघू आपण कारच्या बाहेर, पण तिथे एखादा वाघ वगैरे आला ना तर कोणालाही ओढून नेऊ शकतो बा, मग काही खरं नाही. म्हटलं राहू द्या, फोटो काही नाही, फोटो आपण कुठेही काढू शकतो, जीव महत्त्वाचा आहे नाही का. आणि तसंही त्या रस्त्याने ना 2 व्हीलर वगैरे नाही जात सहसा जास्त, कारण तिथे जास्त भीती आहेच वाघांची. आणि अधिराज बघा इथे झोपी आलेला होता. अधिराज पण झोपणार नाही तो, हां तो झोपेल तर मला सुखाने बसायला भेटेल ना, तर ते त्याला पाहिजे नाही आहे बिलकुल अधिराजला. त्याच्यामुळे तो काही झोपणारा नव्हता, फक्त नाटक करत होता. 5-6ची वेळ होती, 5-6 वाजलेच होते समजा. आणि गाई म्हशी जे आहे ते आपल्या शेतातून चालले होते घरी आपल्या गोठ्यामध्ये. आणि आम्ही पण आता थोड्या वेळाने पोचणारच आहोत काश्मीरमध्ये. म्हटलं ना तुम्हाला काश्मीरमध्ये चाललो आम्ही, हां तोच रस्ता आहे तो आमचा मेनवाला. आणि नंतर म्हशी वगैरे सगळे होते आमच्या स्वागतासाठी तिथे, काही विचारूच नका. आणि आम्हाला माहितीच होतं म्हणा तसंही की आमचे स्वागत 5-6च्या वेळेला होणारच आहे म्हणून. बघा अंधार पण पडला होता, आणि तुम्हाला आता एकही गाडी नाही दिसणार, एकही 2 व्हीलर त्या रोडनी दिसणार नाही तुम्हाला सांगितलं ना, त्या रोडनी खूप वाघ वगैरे असतात, अस्वल वगैरे त्या दिशेने खूप राहतात तिथे. आणि त्याच्यामुळे 2 व्हीलरनी सहसा सायंकाळी कोणी जायला बघत नाही. आता आम्ही कारनी होतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नव्हता, आणि भरपूरच अंधार पडला होता. फायनली आम्ही पोचलो काश्मीरमध्ये, म्हणजेच काचनूरला, माझ्या बहिणीकडे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.
कमेंट्स करा, शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.